नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आज आपण इयत्ता दुसरीच्या नवीन इंग्रजी पुस्तकाची सफर करणार आहोत. चला तर मग उत्सुकता, आनंद, नव्या उमेदीसह या पुस्तकाच्या रम्य प्रवासाला सुरुवात करूया. नवीन भाषा शिकणे म्हणजे केवळ नवीन शब्द शिकणे नव्हे, तर एका नव्या जगाची दारे उघडणे होय. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेले माय इंग्लिश बुक ग्रेड 2 हे पुस्तक विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेची गोडी लावते, आत्मविश्वासाने बोलण्यास प्रवृत्त करते आणि आनंददायी पद्धतीने शिकण्याचा अनुभव देते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पुस्तकाची सुंदर सफर करणार आहोत. या पुस्तकामध्ये कोणती प्रकरणे आहेत, त्यातून विद्यार्थ्यांना काय शिकायला मिळते, पुस्तकाची वैशिष्ट्ये कोणती आहेत व शिक्षक व पालकांसाठी कोणत्या महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग इयत्ता दुसरीच्या इंग्रजी पुस्तकाच्या सुंदर सफरीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण पुस्तकाच्या मुखपृष्ठाकडे वळूया. या पुस्तकाचे नाव माय इंग्लिश बुक ग्रेड 2 असे आहे. मुखपृष्ठावर आनंदाने शिकणारी, खेळणारी, चित्रे काढणारी, झाडे लावणारी, प्रयोग करणारी आणि एकमेकांशी संवाद साधणारी मुले दिसतात. यावरून हे स्पष्ट होते की हे पुस्तक विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकवत नाही, तर त्यांच्यामध्ये सर्जनशीलता, संवाद कौशल्य, आत्मविश्वास आणि सहकार्याची भावना विकसित करते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 यानुसार तयार करण्यात आलेले हे पुस्तक विद्यार्थ्यांना अनुभवातून, कृतीतून आणि आनंददायी वातावरणात इंग्रजी शिकण्यास संधी देते. या पुस्तकामध्ये ऐकणे म्हणजे लिसनिंग, बोलणे म्हणजे स्पीकिंग, वाचन म्हणजे रीडिंग आणि लेखन म्हणजे रायटिंग या चारही भाषा कौशल्यांचा संतुलित विकास होतो. चित्रे, गाणी, कविता, गोष्टी, खेळ, संवाद आणि विविध कृती यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा इंग्रजी भाषेवरील आत्मविश्वास अधिक वाढतो. या पुस्तकामध्ये एकूण 4 युनिट्स समाविष्ट केलेले आहेत. प्रत्येक युनिटमध्ये गाणी, गोष्टी, संभाषण, शब्दसंग्रह, कृती, खेळ आणि उजळणी यांचा सुंदर समन्वय केलेला आहे. आता या पुस्तकातील प्रत्येक युनिटची ओळख करून घेऊया. युनिट 1 या युनिटमधून विद्यार्थ्यांचा इंग्रजी भाषेशी आनंददायी परिचय होतो. पहिली पोयम आहे वेलकम टू स्कूल. या पोयममधून विद्यार्थी शाळेतील वातावरणाशी परिचित होतात. शाळेतील विविध गोष्टी, मित्र, शिक्षक यांच्याशी संबंधित सोपे इंग्रजी शब्द शिकतात. यानंतर बॅक टू स्कूल या घटकामधून पुन्हा शाळेत जाण्याचा आनंद, मित्रांची भेट, नवीन शिकण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे इंग्रजी कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होते. त्यानंतर लेट्स प्ले द गेम या घटकामध्ये विद्यार्थी खेळातून इंग्रजी शिकतात. त्यामुळे शिकणे अधिक रंजक आणि आनंददायी बनते. त्यानंतर वर्ड टू द अल्फाबेट या घटकामधून विद्यार्थी इंग्रजी अक्षरांची ओळख दृढ करतात. अक्षरांपासून शब्द तयार करण्याची सुरुवातही करतात. पुढे अ फीस्ट इन द फॉरेस्ट या गोष्टीच्या माध्यमातून विद्यार्थी प्राण्यांची ओळख करून घेतात आणि गोष्टीतून नवीन इंग्रजी शब्द शिकतात. त्यानंतर पुढे बिग ए स्मॉल ए या घटकामध्ये विद्यार्थी मोठी आणि लहान इंग्रजी अक्षरे ओळखतात. दोन्ही प्रकारच्या अक्षरांचा योग्य वापर कसा करायचा याचा सराव करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अक्षरलेखनाचा पाया अधिक भक्कम होतो. पुढे फ्रूट सॅलड या घटकामध्ये विद्यार्थी विविध फळांची इंग्रजी नावे शिकतात. रंगीत चित्रांच्या माध्यमातून त्यांचा शब्दसंग्रह समृद्ध होतो आणि नवीन शब्द सहज लक्षात राहतात. पुढे नंबर सॉन्ग या गाण्याच्या माध्यमातून विद्यार्थी इंग्रजीमध्ये संख्या म्हणण्याचा आनंद घेतात. ताल, लय आणि कृती यांच्या सहाय्याने संख्या सहज लक्षात राहतात. पुढे इंट्रोड्यूस युअरसेल्फ या घटकामध्ये विद्यार्थी स्वतःची ओळख इंग्रजीमध्ये करून देण्याचा सराव करतात. नाव, इयत्ता आणि स्वतःबद्दलची साधी माहिती
आत्मविश्वासाने सांगतात. पुढे साऊंड्स 1 या भागामध्ये विद्यार्थी इंग्रजी अक्षरांचे ध्वनी ओळखतात, योग्य उच्चारांची सवय लागते आणि वाचन कौशल्य विकसित होते. पुढे ओपन द ट्रेझर या भागामध्ये विद्यार्थी शिकलेल्या संकल्पनांची उजळणी करतात. विविध कृती आणि प्रश्नांच्या माध्यमातून त्यांचे ज्ञान अधिक दृढ होते. आता आपण युनिट 2 कडे वळूया. या युनिटमध्ये विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह समृद्ध होतो, निरीक्षण शक्ती वाढते आणि निसर्ग, संगीत, कला तसेच दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक नवीन संकल्पना इंग्रजीतून शिकता येतात. 2.1 इट्स रेनिंग या घटकामधून विद्यार्थी पावसाळ्याशी संबंधित शब्द आणि वाक्ये शिकतात. कविता, चित्रे आणि कृती यांच्या माध्यमातून ऋतूंची ओळख आनंददायी पद्धतीने होते. 2.2 व्हॉट द वेदर सेज या घटकामधून विद्यार्थी विविध प्रकारच्या हवामानाची इंग्रजीमधील नावे आणि त्यांचे वर्णन शिकतात. वातावरणाचे निरीक्षण करण्याची सवय विकसित होते. 2.3 अ व्हिजिट टू अ फार्म या घटकामधून विद्यार्थ्यांना शेत, शेतातील प्राणी, पिके आणि शेतीशी संबंधित इंग्रजी शब्दांची ओळख होते. ग्रामीण जीवनाविषयी माहितीही मिळते. 2.4 इन द पार्क या घटकामधून विद्यार्थी उद्यानातील झाडे, फुले, फळे आणि परस्परांशी संबंधित इंग्रजी शब्द शिकतात. त्यांची निरीक्षण शक्ती आणि वर्णन करण्याची क्षमता विकसित होते. 2.5 अ जॉयफुल ट्रिप या घटकामधून विद्यार्थी सहलीचा आनंद अनुभवतात, प्रवासाशी संबंधित इंग्रजी शब्द शिकतात आणि समूहात वावरण्याची सवय विकसित होते. 2.6 म्युझिक स्टोअर या घटकामधून विद्यार्थ्यांना विविध वाद्यांची इंग्रजी नावे आणि संगीताशी संबंधित शब्दांची ओळख होते. संगीताविषयी आवड आणि जिज्ञासा वाढते. 2.7 द स्टोरी ऑफ द फ्लूट या घटकामधून या गोष्टीमधून विद्यार्थ्यांना बासरीची गोष्ट समजते. संगीताचे महत्त्व आणि सर्जनशीलतेची जाणीव होते. 2.8 ट्रिंग ट्रिंग या घटकामधून विद्यार्थी ध्वनी, संवाद आणि दैनंदिन जीवनातील प्रसंग इंग्रजीतून समजून घेतात. श्रवण आणि भाषण कौशल्य विकसित होते. 2.9 ओरिगामी या घटकामधून विद्यार्थी कागदाच्या घड्या घालून सुंदर वस्तू तयार करतात. त्यांची सर्जनशीलता, कल्पनाशक्ती आणि हातांची कौशल्ये विकसित होतात. 2.10 साऊंड्स 2 या भागामध्ये विद्यार्थी इंग्रजी ध्वनीचा अधिक सराव करतात. त्यामुळे उच्चार अधिक स्पष्ट होतात. वाचनाचा आत्मविश्वास वाढतो. 2.11 ओपन द ट्रेझर या युनिटमधील सर्व संकल्पनांची उजळणी विविध कृती, खेळ आणि प्रश्नांच्या माध्यमातून होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिकलेले ज्ञान अधिक दृढ होते. मित्रांनो, युनिट 2 मधून विद्यार्थी निसर्ग, हवामान, शेती, संगीत, कला आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक नवीन इंग्रजी संकल्पना शिकतात. विविध उपक्रम, गाणी, कृती आणि अनुभवांच्या माध्यमातून इंग्रजी शिकणे अधिक आनंददायी, रंजक आणि प्रभावी बनते. मित्रांनो, आता आपण पुस्तकातील युनिट 3 कडे वळूया. या युनिटमधून विद्यार्थ्यांचे निरीक्षण, विचारशक्ती, संभाषण कौशल्य आणि इंग्रजी भाषेतील आत्मविश्वास अधिक विकसित होतो. 3.1 व्हेअर इज इट या घटकामधून विद्यार्थी इन, ऑन, अंडर, नियर, बिहाइंड यांसारख्या स्थान दर्शविणाऱ्या शब्दांचा वापर शिकतात. वस्तूंची जागा इंग्रजीमध्ये सांगण्याचा सराव करतात. 3.2 आवर कॅलेंडर या घटकामधून विद्यार्थी आठवड्याचे दिवस, महिन्यांचे नावे, दिनदर्शिकेचा वापर शिकतात. त्यामुळे त्यांना वेळेचे नियोजन समजण्यास मदत होते. 3.3 ट्रेझर हंट या कृतीमधून विद्यार्थी खेळाच्या माध्यमातून इंग्रजी शब्दांचा शोध घेतात. त्यामुळे
शिकणे अधिक आनंददायी आणि रंजक होते. 3.4 इंडिया या पाठामधून विद्यार्थ्यांना आपल्या भारत देशाची प्राथमिक माहिती इंग्रजीमध्ये मिळते. देशाबद्दल अभिमान आणि प्रेमाची भावना विकसित होते. 3.5 क्लॉक अँड मी या घटकामधून विद्यार्थ्यांना घड्याळाची ओळख होते. ते वेळ वाचायला शिकतात आणि वेळेचे महत्त्व समजून घेतात. 3.6 बर्थडे सेलिब्रेशन या घटकामधून विद्यार्थी वाढदिवसाशी संबंधित शब्द, शुभेच्छा देण्याची पद्धत आणि आनंद साजरा करण्याची संकल्पना शिकतात. 3.7 माय रोबोट या घटकामधून विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला, कल्पनाशक्तीला चालना मिळते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी अधिक उत्सुकता वाढते. 3.8 जिनिया व्हर्सेस मिस्टर जर्म्स या घटकामधून विद्यार्थी स्वच्छतेचे महत्त्व, जंतूंपासून संरक्षण आणि चांगल्या आरोग्याच्या सवयी शिकतात. 3.9 टॉकिंग मार्क्स या घटकामधून विद्यार्थ्यांना पूर्णविराम, प्रश्नचिन्ह, स्वल्पविराम, विरामचिन्हांची ओळख होते. पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप, प्रश्नचिन्ह म्हणजे क्वेश्चन मार्क, स्वल्पविराम म्हणजे कॉमा या विरामचिन्हांची इंग्रजीमधून ओळख होते. 3.10 साऊंड्स 3 या भागामध्ये विद्यार्थी इंग्रजी ध्वनींचा अधिक सराव करतात. त्यामुळे त्यांचा उच्चार आणि वाचन अधिक स्पष्ट होते. 3.11 ओपन द ट्रेझर या युनिटमधील सर्व संकल्पनांची उजळणी विविध कृतींच्या माध्यमातून होते. आता शेवटचा आणि अतिशय सुंदर असं युनिट 4 याकडे आपण आता वळणार आहोत. या युनिटमध्ये वाचन, चांगल्या सवयी, निसर्गप्रेम, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता विकसित करणारे धडे समाविष्ट केलेले आहेत. 4.1 रीड अ बुक या घटकामधून विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचण्याची आवड निर्माण होते आणि ज्ञान मिळविण्याची प्रेरणा मिळते. 4.2 इन द मार्केट या घटकामधून विद्यार्थी बाजारातील वस्तू, फळे, भाज्या आणि खरेदीशी संबंधित इंग्रजी शब्द शिकतात. 4.3 गुड हॅबिट्स, बॅड हॅबिट्स या घटकामधून विद्यार्थ्यांना चांगल्या आणि वाईट सवयींची ओळख होते. त्यांच्यामध्ये चांगल्या सवयी रुजवण्यास मदत होते. 4.4 5 सेन्सेस या घटकामधून विद्यार्थ्यांना आपल्या 5 इंद्रियांची माहिती मिळते आणि त्यांचे महत्त्व समजते. 4.5 मॅजिक वर्ड्स या घटकामधून विद्यार्थी प्लीज, सॉरी, थँक्यू, एक्सक्यूज मी यांसारख्या सभ्य शब्दांचा योग्य वापर शिकतात. 4.6 राही द गर्ल हू नेव्हर गिव्ज अप हा प्रेरणादायी लेसन आहे. विद्यार्थ्यांना चिकाटी, मेहनत आणि कधीही हार न मानण्याचा संदेश देतो. 4.7 मदर डक या घटकामधून विद्यार्थ्यांना आईचे प्रेम, काळजी आणि कुटुंबातील नात्यांचे महत्त्व समजते. 4.8 स्टोरी टाईम या भागामध्ये गोष्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, श्रवण कौशल्य आणि बोलण्याची क्षमता विकसित होते. 4.9 ग्रो अ लिटल प्लांट या घटकामधून विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि निसर्गप्रेमाचा संदेश मिळतो. 4.10 अल्फाबेट ट्रेन या घटकामधून इंग्रजी वर्णमालेची आनंददायी पद्धतीने उजळणी करतात. ओपन द ट्रेझर या शेवटच्या भागामध्ये संपूर्ण युनिटमधील शिकलेल्या सर्व संकल्पनांची पुनरावृत्ती आणि उजळणी होते. तर मित्रांनो, इयत्ता दुसरीचे माय इंग्लिश बुक ग्रेड 2 हे पुस्तक केवळ इंग्रजी शिकवणारे पुस्तक नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये बोलणे, ऐकणे, वाचणे, लिहिणे, विचार करणे, सर्जनशीलता, चांगल्या सवयी आणि आत्मविश्वास विकसित करणारा एक सुंदर प्रवास आहे. गाणी, गोष्टी, चित्रे, खेळ, संवाद आणि विविध कृतींच्या माध्यमातून हे पुस्तक इंग्रजी शिकण्याचा आनंद विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवते आणि शिकणे अधिक सोपे, रंजक व आनंददायी बनवते. हा पुस्तक परिचय तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच शैक्षणिक आणि उपयुक्त दर्जेदार व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तसेच तुम्हाला पुढे कोणत्या विषयावर, कोणत्या पुस्तकांचा परिचय
किंवा कोणत्या शैक्षणिक विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या सूचनांमधूनच पुढील व्हिडिओ तयार करण्यासाठी मला नवी प्रेरणा मिळते. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन शैक्षणिक आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप स्माइलिंग. थँक यू.